दादा जिवंत आहेत, त्यांना लपून ठेवलं आहे. 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक खुलासा आज करण्यात आला आहे. या प्रकरणाला 10 दिवस झाले, पण आज सकाळी अचानक एक अशी बातमी समोर आली ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या बातमीमुळे आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. दादा जिवंत आहे आणि दादा परत येणार आहे. कालपर्यंत टीव्हीवर, वर्तमानपत्रामध्ये या अपघाताविषयी ज्या बातम्या दाखवल्या जात होत्या त्यामध्ये जे सांगितलं जात होतं ते आता खोटं ठरणार. कारण आज सकाळी जी धक्कादायक माहिती समोर आली तिने मागचे सगळे दावे फेटाळून लावले. खरं तर हा अपघात 28 जानेवारीला 8:45 झाला होता. पण आता या प्रकरणाला 10 दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरीही आज अचानक एक असा दावा केला ज्याने महाराष्ट्र हादरला. दादा जिवंत आहे, त्यांना लपवून ठेवलं आहे. हा दावा आम्ही नाही तर अशा एका व्यक्तीने केलाय जी व्यक्ती आजपर्यंत कधीच कॅमेरा समोर आली नव्हती. खरं तर कालपर्यंत वेगळी चर्चा होती. विमानात 6 जण होते, 5 मृतदेह सापडले. ज्या देहावर दादा म्हणून अंत्यसंस्कार झाले तो देह त्यांचा नव्हताच. खळबळजनक दावा त्यांचे निकटवर्ती अमोल मिटकरी यांनी केला होता. पण त्यात त्यांनी काही महत्त्वाच्या शंकाही उपस्थित केल्या होत्या की दादांची ओळख घड्याळावरून पटली. सगळं विमान जळालं, पण घड्याळ कसं काय सुरक्षित राहिलं, विमानात असलेली कागदपत्र कशी काय जळाली नाही, हे सगळं सुरू असतानाच चहाच्या टपरीपासून मंत्रालयाच्या कॉरिडॉरपर्यंत एकच चर्चा सुरू होती की दादा जिवंत आहे, दादा परत येणार. पण एक असा दावा आज झालाय की जो अशा एका व्यक्तीने केलाय जो कॅमेऱ्यासमोर समोर आला नव्हता, जो अचानक समोर आला आणि ज्याने जे सांगितलं त्याने महाराष्ट्र हादरला. आता बारामतीमध्ये लोक दबक्या आवाजात चर्चा करत आहे. दादा कुठेतरी सुरक्षित स्थळी त्यांना ठेवण्यात आला आहे. ते समोर येणार आणि पत्रकार परिषद घेणार. आज जो नवा दावा समोर आला त्याने महाराष्ट्राला दुसरा आणि सगळ्यात मोठा धक्का बसलाय. मग खरं काय आहे या प्रकरणाचं तथ्य? हा दावा कशामुळे केला गेला? दादा खरोखर जिवंत आहेत का? आणि जर ते असतील तर ते कुठे आहेत? ते कधी परत येणार? कोणता तो व्यक्ती आहे की ज्याने जो आजपर्यंत टीव्हीवर आला नव्हता आणि त्याने अचानक हा दावा येऊन केला आहे की ज्यामुळे या प्रकरणाचं चित्र बदललंय? काय आहे तो दावा? याच्यामध्ये काही तथ्य आहे का? का लोक आता दबक्या आवाजात बारामती चर्चा करू लागले आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. दादांच्या विमान अपघातावर दररोज आता नवनवीन शंका उपस्थित केल्या जात आहे. दररोज वेगळे दावे होत आहेत. पण अचानक आज एक असा व्यक्ती समोर आला ज्याने या प्रकरणाचं सगळं चित्र बदलून टाकलं. कालपर्यंत हा व्यक्ती कुठेही नव्हता. अचानक हा व्यक्ती कॅमेरासमोर येऊन बोलला आणि सगळ्या टीव्हीवर याच्याच बातम्या सुरू झाल्या. कारण त्यांनी काय विधान केलं? एक अशी अपघाताबाबत गोष्ट सांगितली जी याआधी कधीच माहिती नव्हती आणि ज्यामुळे आता बारामतीमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. दादा येणार, दादा पत्रकार परिषद घेणार, अशा प्रकारची चर्चा आता वेगानं सुरू झाली आहे. त्याला कारण ठरली अचानक आज सकाळी आलेली बातमी. पण खरं तर या प्रकरणाची जी सुरुवात आहे ती अपघाताच्या दिवसापासून झाली होती. आज 10वा दिवस जरी असला, 10व्या दिवशी ही भयानक बातमी जरी समोर आली असली ज्याने महाराष्ट्राला धक्का तर बसलाय खरा, पण जेव्हापासून अपघात झाला होता अगदी त्याच्या एका तासापासूनच वेगवेगळे पुरावे समोर यायला सुरुवात झाली होती. आजचा दावा धक्कादायक आहे. याचं काय वास्तव आहे? खरंच दादा आहेत का की खरंच हे सत्य आहे का? यासाठी आपल्याला हे जाणून घेण्यासाठी पहिल्या दिवसापासून सगळं पाहावं लागेल. काल जो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला आहे त्याने जे सांगितलं, ज्यामुळे पहिल्या दिवसापासून जी जी स्टोरी तुम्ही ऐकली होती, जी जी माहिती तुम्ही आजपर्यंत टीव्हीवर ऐकली होती ती सगळी खोटी ठरणार. कारण की जे दाखवलं गेलं, जे दिसलं त्याचं चित्र वेगळंच निघालं आणि खरं चित्र वेगळंच होतं. खरं तर सर्वांना माहिती आहे 28 जानेवारीची ती सकाळ होती ज्या दिवशी 8:45 अपघात झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी जे सुरक्षा रक्षक दल होतं त्यांनी ती ठिकाणी येऊन तिथे दाखल झाल्या. त्यानंतर तिथे मृतदेह सापडले. त्यानंतर 29 तारखेला दादांचा अंत्यविधी झाला. इथपर्यंत सगळ्याला सगळं माहिती होतं. पण जेव्हा अपघात झाला होता त्याच्या काही तासातच एक वेगळा दावा करण्यात आला. खरं तर या प्रकरणाला इथूनच वेगळं वळण लागायला सुरुवात झाली होती. पहिला दिवस होता 28 जानेवारीचा. अपघात झाला. काही तासातच एक आमदार अमोल मिटकरी यांचा आवाज माध्यमातून घुमला. मिटकरी यांनी दावा केला जो दावा या प्रकरणाची दिशा बदलणारा होता. लोक अपघात कसा झाला, तांत्रिक चूक होती की वैमानिकाची चूक होती हेच पाहत होते. पण इकडे अमोल मिटकरींनी अशी बाजू दाखवली जी कुणीच दाखवत नव्हतं. ते म्हणत होते विमानातून धूर निघत नव्हता, विमानातून धूरच नव्हता, मग विमान कसं कोसळलं? त्यांनी तर हा 100% घातपात आहे असा दावा केला. खरं तर लोकांना वाटलं चला जाऊ द्या, ते भावनाविवश झाले असतील म्हणून ते दावा करत असतील. पण दुसरा धक्कादायक दावा त्यांनी जो केला ज्यामुळे या प्रकरण 360 डिग्रीमध्ये फिरलं. दुसऱ्या दिवशी खरं सत्य उघड होणार होतं. आज 10व्या दिवशी जो कॅमेऱ्यासमोर व्यक्ती आलाय त्याने त्या गोष्टीचं सगळं चित्रच बदललं. पण पहिल्या दिवशी विमानातून धूर निघत नव्हता. दुसऱ्या दिवशी दावा झाला 5च
मृतदेह होते, 5 मृतदेह होते, 6 जण बसले होते, असं कसं झालं? दुसऱ्या दिवशी एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे एक मोठे नेते ते महाराष्ट्रात भूकंप आणणार होते. 28 जानेवारीला पहिला मुद्दा आला. दुसऱ्या दिवशी खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना एक धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले, दादा 15 तारखेला त्यांनी सांगितलं होतं की सत्ताधारी पक्षाची एक मोठी फाईल त्यांच्याकडे आहे. या फाईलमध्ये सगळ्या लोकांचा कच्चा चिठ्ठा त्यांच्याकडे आहे. हा कच्चा चिठ्ठा आणि ती फाईल जर ओपन झाली असती तर मोठ्या मोठ्या राजकारण्यांचे धाबे दाणले असते, असं संजय राऊत यांनी विधान केलं. दुसरा दिवस होता आणि इथूनच या प्रकरणाला राजकीय वळण लागायला सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं की अपघातच आहे, त्याला राजकारणी वळण देऊ नका. पण संजय राऊतांनी फाईलचा उल्लेख केल्यामुळे राजकारणाशी याचा संपर्क आहे की काय अशी शंका निर्माण झालीच होती. पण तिसऱ्या दिवशी याच्यामधला महत्वाचा मोहरा सापडणार होता. पण 10वा दिवस जो आजचा दिवस आहे, आज सकाळी एक असा व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणार होता की ज्याने या प्रकरणाचं रंगच बदलणार होता. तो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर बोलला, ते वेगळंच बोलणार होता. पण तिसऱ्या दिवशी अचानक झालं असं ब्लॅक बॉक्स सापडला. ढिगाऱ्यातून ब्लॅक बॉक्स बाहेर काढण्यात आला. वैमानिक संकट आल्यावर मेरे म्हणण्याऐवजी ओशीट असे उद्गार त्याच्यात रेकॉर्ड होते. याचा अर्थ असं काहीतरी अनपेक्षित घडलं की ज्यामुळे त्याचं तसं होऊ शकतं अशी शंका निर्माण होत असतानाच ममता बॅनर्जी यांनी देखील हायकोर्टाद्वारे याचा तपास करा असं त्यांनी म्हटलं. आणि पुन्हा तिथेच ती गोष्ट उघड होत होती. विमानात 6 जण बसले, मग 5च कसे सापडले? तो 6वा माणूस कुठे गेला? हा प्रश्न आता चर्चेला जात होता. 4थ्या दिवशी आता अशा एका व्यक्तीला अटक होणार होती की ज्याच्या कबुलीने या प्रकरणाचा रोखच बदलणार होता. 4था दिवस उजाडला. लोक दादांना श्रद्धांजली देत होते. शोकाकुल परिस्थितीत अंत्यविधी होऊन गेला होता. सुनेत्राबाईंनी शपथ घेतली, लोकांना समजलं होतं. पण आज जे उघड झाले, जो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला त्याने कॅमेऱ्यासमोर जेवून जे सांगितलं त्याची कल्पना कोणीच केली नव्हती. पहिली अटक ज्या दिवशी झाली, जेव्हा दिल्लीत तपास यंत्रणेने खासगी विमान मालक आला आणि ग्राउंड स्टाफला ताब्यात घेतलं, चौकशी सुरू झाली. आणि त्याच दिवशी सोशल मीडियावर पॅसेंजर मॅनिफेस्टो व्हायरल झाला. या पॅसेंजर मॅनिफेस्टोवर हाताने काही आकडे लिहिले होते. C2 P3 म्हणजे विमानात 6 जण असल्याचं स्पष्ट दिसत होते, पण मृतदेह तर 5च होते. 5व्या दिवशी वैमानिकाच्या पत्नीने सोशल मीडियावर दावा केला, टीव्हीवर जो माझ्या पतीचा मृत म्हणून दाखवला जातोय तो त्यांचा नाही, माझे पती जिवंत आहेत. या विधानाने राजकारण तापलं. पायलट जिवंत आहे, मग विमानात मृतदेह कोणाचा? त्या दिवशी गोजूबाई गावातील काही लोकांनी दबक्या आवाजात चर्चा सुरू केली. ते म्हणते हवेत त्यांनी वेगळं काहीतरी पाहिलं. 6व्या दिवशी सांगितलं, दादांची ओळख मनगटावरल्या घड्याळावर पटली. पण तज्ज्ञांनी प्रश्न विचारला, आगीत विमानाचं टिटॅनियम जळलं, ते महागडं घड्याळ कसं काही सुरक्षित राहिलं? त्या दिवशी अमोल मिटकळी पुन्हा एकदा आक्रमक झाले. सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. दादा बसल्यापासून तर दादांचा अपघात होईपर्यंतच सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्या अशी मागणी केली. 7वा दिवस उजाडला होता. महाराष्ट्राचं लक्ष मुंबईच्या विमानतळाच्या फुटेजकडे होतं. पण धक्कादायक बाब की ते उघडच झालं नाही. खरं सत्य आता 8व्या दिवशी उघड होणार होतं. 8व्या दिवशी त्या फाईल्स ते कागद का झालेलं नाही अशी चर्चा होतच होती. पण पुढच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी कॉल रेकॉर्डिंग उघड होणार होती याची कल्पना नव्हती. खरं तर कॉल रेकॉर्डिंग ज्याला कॉल केला होता अपघात होण्याच्या 10 मिनिटं आधी तो व्यक्ती समोर आला खरा, पण 10व्या दिवशी म्हणजे आज सकाळी जो व्यक्ती आलाय त्यांनी पाहिली होती तीच गोष्ट समोर येणार होती. 9 दिवसानंतर ती गुप्त कॉल रेकॉर्डिंग समोर आली. त्यात एका कार्यकर्त्याला दादा बोलत होते. त्या व्यक्तीने काल ही रेकॉर्डिंग वाजून दाखवली होती. पण आजची सकाळ या प्रकरणात ती निर्णायक ठरली. आज 10व्या दिवसाची सकाळ ही संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलणारी ठरली. गोजूबावीचे सरपंच जे आज दुर्घटनेचे सर्वात मोठे प्रत्यक्षदर्शी आहेत ते आज पहिल्यांदा माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आले. त्यांनी जो दावा केलाय तो ऐकून संपूर्ण तपास यंत्रणा हादरली. सरपंच म्हणाले, ज्या दिवशी विमान कोसळलं त्या दिवशी माझ्या शेतात होतो. विमान खाली येताना मी पाहिलं, हेलकावे घेत होतं. पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे विमानात जमिनीवर आदळण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी विमानाचं एक दार उघडलं आणि एक व्यक्ती थेट खाली उडी मारली. त्याने निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. सरपंचाच्या एक विधानाने एक प्रश्न पुन्हा उभा केला, तो निळ्या पॅन्टचा व्यक्ती कोण होता? अजितदादा नेहमी पांढरा कुर्ता पायजमा घालायचे. विमानतळावर जाताना त्यांनी वेषांतर केलं होतं का? मग तो 6वा प्रवासी कोण ज्याची नोंद कागदपत्रात नव्हती तोच हा निळ्या पॅन्टचा व्यक्ती होता का? सरपंचांनी व्यक्ती तो पाहिलं की तो खाली पडल्यावर तो कुठेतरी गेला असावा असंही त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्याचा त्या ठिकाणी केलं होतं. तर खरं तर अशी माहिती ही 10व्या दिवशी उघड होत असतानाच सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हे वातावरण पसरलंय. तर पहा प्रेक्षकांनो, आतापर्यंत या प्रकरणातील आपण सगळे दावे, नेत्यांचे विधाने, गोजूबावीच्या सरपंचाने दिलेली सविस्तर माहिती पाहिली. पण व्हिडिओच्या शेवटच्या क्षणी एक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं स्पष्ट करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा, लोकांचे वैयक्तिक दावे आणि उपलब्ध माहितीवर आधारित केवळ एक शक्यता आहे. प्रशासकीय स्तरावर किंवा अधिकृत तपासात दादा जिवंत असल्याबाबत कोणताही शिक्कामोर्तब अजून झालेला नाहीये. आमचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणं किंवा चुकीची माहिती पसरवून हा नसून लोकांच्या मनात नेमकं काय प्रश्न आहे, शंका आहेत हे मांडणं आहे. अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वाचं महाराष्ट्रावर अफाट प्रेम होतं. म्हणूनच आज कोणालाही हे सत्य
सत्य पोचवणं जड जाते, पण काळच ठरवेल की नेमकं सत्य काय आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, तो निळ्या पॅन्टचा व्यक्ती कोण असू शकतो? की कॉल रेकॉर्डिंग आणि सरपंचाचा दावा याच्यात खरं काही तथ्य आहे का? तुमच्या मनात जी काही शंका असेल ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. आणि हो, या प्रकरणातील नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या सविस्तर व्हिडिओ रिपोर्टमध्ये. धन्यवाद.